11व्या वर्षाचं हे पर्व खूपच महत्त्वाचं आहे. जसं 11 आपल्या हिंदू समाजात आपण शुभ मानतो. तर मला वाटतं हे वर्ष दरवर्षीपेक्षाही खूप छान असणार आहे. बहिणाबाई महोत्सवसाठी, भरारी फाउंडेशनसाठी तसंच साज मेकअप स्टुडिओसाठी. कारण फर्स्ट इयरला जेव्हा मी बहिणाबाई महोत्सव बघितला होता, तेव्हा जेव्हा मी त्याच्यात त्यांनी खूप सुंदर मांडणी केलेली होती बहिणाबाईंच्या गावाची. बाकी सगळं बहिणाबाईंबद्दलच्या ज्या काही तिथे वस्तू ठेवलेल्या होत्या, तेव्हा फर्स्ट टाईम मी बहिणाबाईंना इतकं जवळून बघितलं होतं. तर जेव्हा मी त्यांना इतकं जवळून बघितलं, तर मला थोडंसं अजून काही काही गोष्टी समजून घेण्याची इच्छा झाली. तेव्हा मला खूप छान गोष्टी समजल्या त्यांच्याबद्दल. लाईक त्यांचं शिक्षण जरी काही नव्हतं, तर त्यांनी समाजासमोर एक असा आदर्श ठेवला की फक्त शिक्षण सगळं नसतं आहे, तर तुम्ही तुमच्या स्किलमधनं काहीतरी नवीन साध्य करू शकतात किंवा नवीन गोष्टी घडवू शकतात. तर त्याच्यातूनच मला एक छान अशी प्रेरणा मिळाली. तो फर्स्ट वर्ष मी तो महोत्सव चांगला जवळून बघितला. त्याच्यानंतर अजून 2-3 वर्ष, आता एक 8 वर्षापासनं मी स्वतः तिथे एक सुंदर असं सांस्कृतिक ब्रायडल शो घेते. की जसं मराठी संस्कृती जपून एखादा फॅशन शो व्हावा अशी सगळ्यांची इच्छा असते. बट फॅशन शोमधल्या बऱ्याच गोष्टी असतात की खूप जणांना वाटतं की फॅशन शो म्हणजे काहीतरी वल्गरपणा आहे किंवा काहीतरी वेगळं वाटतं. तर तसं नसून आपणसुद्धा आपल्या जळगावमध्ये, आपल्या गावात आणि अजून त्यातल्या त्यात आपल्या इकडच्याच मुलींना घेऊन असं काहीतरी सुंदर करावं अशी एक संकल्पना मला सुचली. ती संकल्पना मग मी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला, जो एक आम्ही 8 वर्षापासून करतो आहे. आणि असं वाटतं आहे की आता ते 8 वर्षापूर्वी आम्ही लावलेलं छोटंसं रोपटं होतं, आता ते एक झाड बनलं. आम्हाला खूप सारे लोक असे छान जॉईन झालेत की जे आमच्या ह्या महोत्सवात तर आम्हाला साथ देतातच, बट तसंच ते आमच्या ह्या जो प्रोग्राम होतो, जसं आज मेकअप स्टुडिओचा जो सांस्कृतिक फॅशन शो होतो, त्यालासुद्धा ते इतकं छान असा प्रतिसाद देतात. ज्या महिला आहेत त्या पूर्ण वेळ घरात राहतात, तर जेव्हा त्यांना बाहेर येऊन स्वतःचे कलागुण असे दाखवण्याला संधी मिळते, तर नक्कीच त्याचं सोनं करतात. जसं ते आपण स्टॉलच्या माध्यमातून बघू शकतो, त्यांच्यामध्ये काहीतरी छान बनवण्याची कला आहे. ते तिकडे इतकं सुंदर घरातल्या गोष्टी बनवून आपल्याला घरासारखं जेवण देतात, घरासारखं खाऊ घालतात. तर सगळ्यांना म्हणजे मला असं वाटतं की वर्षभर सगळेजणं, त्या महिला म्हणा, आपण म्हणा, सगळेजण आपण ह्या एका महोत्सवाची वाट बघत असतो. सगळेजण आतुरतेने वाट बघत असतो. आणि तो महोत्सव आला की मग सगळ्यांना बचत गटाचे स्टॉल्स असू देत किंवा ह्या वेगवेगळे जे प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये, लाईक भारूड, चांगले असे प्रबोधन कारक जे प्रोग्राम्स होतात, त्यातून मला असं वाटतं की तरुणाईलासुद्धा आपल्या एका ज्या जुन्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या गोष्टी खूप छान समजतात. आणि त्याच्यातून हेल्प होते. लाईक त्यांना सगळे आपले सण वगैरे, आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी किंवा जे सगळ्या गोष्टी आपण घरी बनवत नाही, जसं धिंडे असतील, मुगाचे भजे, पुरणपोळी, खानदेशी भरीत, शेवभाजी, अशा खूप गोष्टी असतात की ज्या तिकडेच मिळतात, ज्यांची चव आपल्याला, तशी चव आपल्याला बाहेर बाजारात कधीच नाही मिळत. कारण त्याच्यामध्ये असतो प्रेम. त्यांच्या हाताने ते बनवलेल्या गोष्टी त्यांना खाऊ घालण्याची एक ओढ वाटते त्याच्यामध्ये महिलांना. मी जळगावकरांना सांगेल की तुमच्यासाठी इतका सुंदर महोत्सव दीपक भाऊ घेऊन आलेले आहेत आणि भरारी फाउंडेशन त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करते. बहिणाबाई महोत्सवातनं जेव्हा तुम्हाला इतक्या छान गोष्टींची पर्वणी एकाच ठिकाणी मिळते, तर मी तर म्हणेल की एक दिवस नाही, तर तुम्ही रोज तिथे येऊन व्हिजिट करा. रात्री आपल्या मुलांना घेऊन या की त्यांना आपली संस्कृती, भारूड काय असतं आहे, लाईक तिथे जे प्रबोधनपर कार्यक्रम होतात ते काय असतात, तिथे वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान असतात, ते व्याख्यान असतील. म्हणजे स्टेजवरचे एक एक प्रोग्राम बघण्यासारखा असतो रोजचा. त्यातच आपला शनिवारी एक 24 तारखेला, 24 जानेवारीला जो फॅशन शो होणार आहे, तो पण आवर्जून बघा. त्यात आम्ही साज मेकअप स्टुडिओ तुम्हाला सादर करणार आहे, लाईक की ह्या वर्षीचे ब्रायडल ट्रेंड्स काय आहेत.
2026मध्ये ब्राईड्स कसे आउटफिट घालू शकतात, कोणत्या प्रोग्रामला काय आउटफिट वेअर केले पाहिजे, त्यानंतर त्याच्यावर कशी ज्वेलरी जाणार आणि त्यानंतर त्याच्यासोबत मेकअप कसा करायला लागणार. तो मेकअप आम्ही सकाळी 7 वाजेपासून रेडी करायला घेतो, इव्हनिंगपर्यंत ते मेकअप चालतात. तर इतक्या लाँग लास्टिंग मेकअप कसे असतात किंवा त्याच्यात वॉटरप्रूफ मेकअप कसे आहेत, HD मेकअप कसे आहेत, कोणत्या ड्रेससोबत कोणते लिपस्टिक शेड जातात, त्यानंतर कोणत्या आउटफिटसोबत कोणती ज्वेलरी घातली तर ते छान दिसेल, तर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही ह्या महोत्सवाला येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वर्गासाठी तिथे काहीतरी वेगळं आहे. तर मला असं वाटतं की बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून दीपक भाऊ परदेशी, विनोद भाऊ ढगे आणि पूर्ण भरारी फाउंडेशनची टीम रात्रंदिवस काय काम करते त्याचं शेवटी तुम्हाला 5 दिवस तिथे बघायला मिळणार आहे. तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही नक्की यावं, यासाठी मी एक तुम्हाला आवाहन करते.